अमरावती महानगरपालिकेचे काल नामांकन अर्ज भरून झालेले आहेत. अर्ज छाननी आहे आणि लगेच प्रचाराला सुरुवात होणार आहे. तर या प्रचारासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अमरावती येथील उपनेते ज्ञानेश्वरराव धाने पाटील यांच्याशी आपण बातचीत करूया. जाणून घेऊया की त्यांची शिवसेनेची रणनीती वगैरे कशी असेल या महानगरपालिकेमध्ये. भाऊ, कशी रणनीती असेल आपली? साधारणतः या वेळेला आम्हाला स्वतंत्र लढण्याची संधी मिळाली, काही कारणास्तव युती तुटली आणि स्वतंत्र लढण्याची संधी मिळाल्यामुळं या ठिकाणी पक्षाची मजबूत बांधणी करण्याची आम्हाला मोठी संधी मिळाली, आमची ताकद दाखवण्याची संधी मिळाली. आणि माझं असं मत आहे की या शहरामध्ये आजही हा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे. तो पूर्वी पण होता. सुप्तपणे या ठिकाणी शिवसेनेचं मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि मतदान आहे. त्यापर्यंत पोहोचून ते जर मतदान काढलं तर आम्हाला फार मोठं या ठिकाणी यश मिळू शकते. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधीच तुमच्यातून जे अमरावतीतले एकनाथ शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते होते जगदीशभाऊ गुप्ता, हे एकनाथ शिंदे गटामधून बाहेर पडलेले आहेत. त्याबद्दल आपलं काय मत आहे? माझे त्यांच्याशी फार चांगले संबंध आहे आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संबंधात त्यांचं आणि माझं मत कायम एक होतं. युतीच्या संदर्भातलं जो काही प्रकार घडला तो घडायला नको होता आणि भाऊने थोडंसं समजून घेतलं असतं तर आज मोठं चित्र वेगळं राहिलं असतं आणि भाऊ जर सोबत राहिले असते तर यश मोठ्या प्रमाणावरती वाढलं असतं. पण त्यांनी असं का केलं हे मला काही समजायला मार्ग नाही आहे आणि जे घडलं ते चुकीचंच घडलं असंच मी म्हणेन. स्टार न्यूज साठी योगेश चांदणे, कॅमेरामॅन सुजित सह.